प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवती उपवास करू शकते का? उपवास करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात? सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया काय करायला हवं. यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला दिलेले जे काही सप्लिमेंट्स आहेत, मेडिसिन्स आहेत, हे तुम्हाला योग्य त्या वेळेमध्ये, योग्य प्रकारे, योग्य त्या डोसेसमध्ये घेणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उपवासाच्या दरम्यान तुम्हाला भरपूर असे पौष्टिक पदार्थ घ्यायचे आहेत, ज्यामध्ये खूप सारे सीझनल फ्रुट्स असतील, खिचडी, भगर यासारखे जे काही पदार्थ आहेत, त्यासोबतच जे ड्राय फ्रुट्स आहेत, त्यांचे मिल्कशेक्स आहेत, हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वेल हायड्रेटेड राहायचं आहे. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये भरपूर असं पाणी असेल तर त्यावेळी आवश्यक असणारी जी एनर्जी आहे ती तुम्हाला मिळेल, अशक्तपणा येणार नाही आणि तुम्हाला ऍक्टिव्ह फील व्हायला मदत होईल. यासाठी तुम्ही नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा सरबतांचे वेगवेगळे प्रकार किंवा फ्लेवर्ड वॉटर घेऊ शकता. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला या दरम्यान स्मॉल बट फ्रिक्वेंट मील घेत राहायचं आहे. थोड्या वेळाने थोडं खाणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही खूप जास्त काळ उपाशी राहत असाल तर तुमचा अशक्तपणा हा वाढू शकतो, ऍसिडिटी ही वाढू शकते. यासोबतच जर तुम्हाला कोणतीही अंडरलाईन कंडिशन असेल किंवा तुम्ही डायबेटिक असाल तर त्यावेळी मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत? खूप जास्त काळ तुम्हाला उपाशी राहायचं नाही, थोड्या वेळाने पौष्टिक पदार्थ घेत राहायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या दरम्यान खूप जास्त कष्टाचे किंवा एक्झर्शन होईल, तुम्हाला थकवा येईल अशी कामं करायची नाहीत, मग ती घरातली जरी कामं असतील तरी सुद्धा. पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप जास्त तळलेले, मसालेदार असे जे काही पदार्थ आहेत, तिखट पदार्थ आहेत, हे खाणं टाळायचं आहे. जर तुम्हाला अशक्तपणा, चक्कर येत असेल, असं वाटत आहे, मळमळ होते आहे, उलटी होते आहे असं वाटत असेल तर त्यावेळी तुम्हाला तुमचा उपवास सोडणं हे गरजेचं आहे. हा उपवास पुढच्या वर्षी जरूर येणार आहे, परंतु तुमची जी प्रेग्नन्सी आहे या दरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे.